आपण नेमकं आता कुठे आणि इथे कशी काय सोय? मेन अध्यक्ष त्यांना विचार. सुप्रभात मंडळी, दुसऱ्या दिवसाची अतिशय प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी चहा आणि बिस्किट घेऊन सायकल यात्रे आम्ही सगळे निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तसं आम्ही शिर्डीला चाललो आहे, तशीच ही वेगवेगळ्या शहरातून पदयात्रा निघाली होती शिर्डीकडे जाण्यासाठी. इथे गंमत झाली की छानपैकी मी मस्त नेहमीप्रमाणे कॅमेरा काढला, मोबाईल सुरू केला, लॉकची बडबड सुरू केली. पण नवीनच माईक घेतले होते, नवीन माईकला ऑन करावं लागतं ते विसरलो आणि इतक्या मेहनतीने बिचारे सगळे हे जे काय प्रतिसाद देत होते ते माझ्या माईक चालू न केल्यामुळे त्याचा बिलकुल आवाज आलेला नाही आहे. तर थोडंसं हे प्रकरण जे आहे गणलेलं आहे, पण हरकत नाही. तर हे साधारणतः आम्ही 13 किलोमीटरच्या अंतरावर पोचलो होतो रातंदळ्यावरून सकाळी निघाल्यानंतर. आणि एका चढ्यापाशी आम्ही जरा वेळ थांबलो, हॉल्ट घेतला. बराच थकवा होता आणि आमच्यासोबत इथून जात असताना पुढे दुसरी जी पालखी लागली, तर ही पालखी होती, पदयात्रा जी होती ही आली होती डोंबिवली मोठा गाव येथून. आणि साधारणतः ह्यांची कमीत कमी 200 ते 250 माणसं चालत डोंबिवलीवरून शिर्डीकडे निघाले होते. तसं जसं नवीन वर्ष सुरू होतं, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यांमध्ये बरेचसे साई भक्त वेगवेगळ्या शहरातून शिर्डीच्या दिशेने यायला सुरुवात करतात. माझ्या माईकच्या मूर्खपणामुळे हा माझा मित्र जो इतका छानपणे मला म्हणला की प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तर त्याचा आवाज काही इथे येऊ शकला नाही. चुकीतूनच माणूस शिकतो तसं. तर इथून मी लक्षात ठेवेल की माईक ऑन करायचा. दमायला झालंय कारण चढण लागली आहे. अजून घाट सुरू नाही झालाय, पण घाटाच्या आधीचा भाग आहे. सायकल गिअरवाली असो किंवा कोणती, पण दम लागतोच. मी साधी सायकल घेऊन चाललोय, चढा आला की जीव निघतो, पण उतार आला की एकदम बरं वाटतं. ओम साईराम. ओम साईराम. तर हे सगळे मंडळाचे कार्यकारी साई सेवक जे आहेत ते दर थोड्या अंतरावर थांबून आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्या, बिस्किट्स, ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला मिळतात का आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मंडळी, आज एका गोष्टीचं खूप चांगलं महत्त्व जाणवलं आणि पटलं, ते म्हणजे रोज केलं जाणारं मेडिटेशन आणि व्यायामाचं. की एवढं चालवू सुद्धा की थांब लागते, पण एवढं अंतर चालवण्याची ताकद आपल्यात आहे हे कळलं, त्याचा जास्त आनंद आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी सल्ला देईन, जसं की अगदी हे नवीन वर्षही सुरू झालंय तर नवीन संकल्प करा. रोज थोडं का असं चाला किंवा व्यायाम करा, सायकलिंग करा, कुठला ना कुठला शरीराला एक्सरसाइज द्या. दुसरं एक छोटीशी रेमेडी तुम्हाला सांगतो, जी शनीसाठी केली जाते. की शनीला मेहनत केलेली आवडते. एक्सरसाइज मध्ये तुमचा घाम निघू द्या आणि तो घाम जो आहे तो काढून जमिनीवर टाकायचा. त्याने तुमच्यावर शनीची कृपा बनते, शनी प्रसन्न होतो. कारण शनीला दिसतं की तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी मेहनत घेता. सो नवीन वर्षाचा संकल्प आत्तापासून सुरू करा आणि जे जे कुठले व्यायाम तुम्हाला करता येण्यासाठी घरी अतिशय छान शांत जागा आहे. हे माझ्या मागे इकडे सगळं खाली बघाल तर इकडे कसारा गाव आहे. त्या झाडांच्या मागे थोडंसं गाव आहे, ते आता ह्याच्यात दिसणार नाही म्हणा, पण आहे. आता तुम्ही बघाल की चढा चालू होतोय. हा कसारा घाटाचा नाही आहे खरं तर, त्याला मिनी कसारा बोलतात. तिथून थोडंसं सुरू होतं. खरं इथे मस्त पैकी साबुदाणा खिचडीचा भेद, छानपैकी साबुदाणा खिचडीचा भेद चालू आहे. मस्तपैकी साबुदाणा खिचडी बनते सगळ्यांसाठी. तर तिकडे छान खिचडीचा बेत तुम्ही बघितला, छान खिचडी बनते साबुदाण्याची. आणि आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सगळे सकाळी तसेच निघालेत.
कोणीही तिकडे स्नान केलेलं नाहीये. सो स्नानाची व्यवस्था जी आहे ते दुसरीकडे असते. तुम्ही म्हणाला लागते असं स्नान वगैरे एवढं शुद्ध का, तर शास्त्रानुसार एक छान सांगितलं गेलंय की ज्या कुठल्या वाईट गोष्टी किंवा वाईट कर्म करून येतो, जसं की अंत्यविधी वगैरे, त्याच्यानंतर जी होते ती असते अंघोळ. आणि जे काय आपण चांगलं करतो किंवा सणावार आला तर ते असतं स्नान. जसं की आपण दिवाळीत करतो ते अभ्यंग स्नान, अंघोळ नाही. अंघोळ ही कायम वाईट गोष्टी करून आल्यानंतर असते, जसं की अंत्यविधी वगैरे मी म्हणलो. तर इथे सगळं स्नानासाठी जी व्यवस्था आहे ती दाखवतो, जी अतिशय मस्त आहे. तर अशापैकी छान इकडे ही विहीर आहे चौकोनी काठाची, आणि इकडे सगळे मग अंघोळ करतात. सगळ्या गोष्टी आपलं सुचिरभूतपणे आटपून घेतात आणि मग त्याच्यानंतर इथून फ्रेश होऊन साबुदाण्याच्या खिचडीचा नाश्ता झाला की तुम्ही जो पुढे बघताय तिथून सुरू होणार खास गोष्ट, ती म्हणजे कसारा घाट. सगळे आयुषने एक छोटीशी गंमत केली आहे. काय आयुष ह्याच्यात? मासा. अरे वा, आयुषने याच्यात मासे पकडलेत, छोटी माशाची पिल्ल आहेत. किती आहेत? 3. हा, ती थोडीशी हालताना दिसतात आपल्याला, याच्यात क्लिअर नाही दिसणार. येस येस, इकडून आपल्याला दिसत आहेत बघा. कुठे पकडली आणि तू? ह्याच्यातून? अरे वा, खूप सारे मासे बघा. ते समोरूनच दिसतंय मला. ह्याच्यात छोटे छोटे मासे आहेत. तर पाणी काढताना ते बादलीत आले वाटतं आणि ते आयुषने पकडलेत. आता भरपेट नाश्ता करून सगळे सायकल यात्रे आता निघाले कसारा घाटाच्या दिशेने. ओम साईराम. ओम साईराम. आता घाटाच्या थोडे पुढे थांबलोय मी, आणि मला पण उत्सुकता आहे की आता हा घाट सायकलने ही लोक कशी चढणार आहेत, काय डोकं लावणार आहेत, कुठली टॅक्टिक वापरणार आहेत, तर बघूयात. वा, तर ही एक आयडिया त्यांनी वापरली आहे. अच्छा, तर घाटातल्या जड गाडीचा फायदा घेऊन जी गती कमी झाली आहे त्याला पकडून हे सगळे आता घाट चढतायत. साहजिक आहे, इतका मोठा घाट चढायचा म्हणजे भरपूर ताकद लागणार. तो ही आयडिया त्यांनी शोधून काढली आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्ण घाट या टेम्पोची मदत घेऊन सगळे चढतायत. डेफिनेटली मी आता हे फुटेज घ्यायचं म्हणून मी सायकल नाही चालवत आहे, कारण आमच्यातल्या एकाची सायकल पंक्चर झाली. सो मी जी सायकल चालवत होतो ती त्याने घेतली आहे, आणि बदल्यात हे इम्पॉर्टंट फुटेज घेण्यासाठी मी गाडीवरून चाललोय. आणि मग पुन्हा घाट संपला की मग माझ्या सायकलीचा प्रवास परत चालू. तर आता मी कसारा घाट क्रॉस केला आणि पोचलोय घाटन देवी मंदिराच्या इथे, जे अतिशय महत्वाचं स्थान आहे या सगळ्या यात्रेतलं. त्याचं कारण काय ते सांगतो. आता तुम्ही बघताय की हे हल्ली तर आता फार डेव्हलप झाले. पूर्वी अगदी छोटंसं देऊळ होतं इथे फक्त. आणि या मंदिराची खासियत अशी होती की जेव्हा कसारा घाट आता जसं तो 2 मध्ये डिवाइड केला, एक यायचा वे पूर्ण वेगळा आहे, सिंगल वे रोड बनवलेले, जाण्याचा वेगळा आहे. पूर्वी एकच होतं, तर प्रचंड अपघात व्हायचे. म्हणजे कसारा घाटाच्या लोकांमध्ये दहशत होती की गाडीने कसारा घाटातून जायचं म्हणजे लोक घाबरायचे. आणि तेव्हा जे लोक गाडीने यायचे मुंबईकडून आणि कसारा घाट पार करून आले की ते इथे थांबायचे, विसव घ्यायचे आणि त्या देवीचे आभार मानायचे की तिने अगदी सुखरूप हा घाट पूर्ण करून त्यांना इथपर्यंत ती घेऊन आली म्हणून. तर आपण बघूया हे देऊळ कसं आहे, ही देवी कशी आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की जेवढ्याही पालख्या मुंबईवरून शिर्डीच्या दिशेने जातात किंवा कुठूनही ज्या पालख्या
शिर्डीकडे जातात, ज्यांना कसारा घाट लागतो, त्यांचं विसाव्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण. कारण घाट चढून आल्यानंतर जो थकवा लागलेला असतो, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी अतिशय शांत, निसर्गरम्य आणि अगदी उंचावर असल्यामुळे थंड हवेचं असलेलं ठिकाण आहे. तर ही घाटण देवीची मूळ पुरातन मूर्ती. शिर्डीकडे जाणारे सगळे पदयात्रिक, जे सगळे भक्त आहेत, यात्री आहेत, ते इथे थांबतात, इथे विसाव घेतात. जसं तुम्ही बघू शकतात की इथे आत्तापर्यंत कितीतरी देणगी, सेवा आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तसंच सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून. तर ही सुद्धा एक प्रकारे सेवा आहे जी प्रत्येक मंडळ करतं, की येणाऱ्या प्रत्येक मंडळासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीने कुठली ना कुठली सोय करून ठेवतं, डेव्हलपमेंट करतं, देणगीच्या रूपात किंवा कोणत्याही रूपात. जर तुम्ही कधी या भागात आलात, कसारावरून जाणार असाल, तर कसारा घाट संपला नाशिककडे जाताना, तर नक्की इथे थांबा, ह्या वातावरणात विसावा घ्या, देवीच्या पाया पडा, आशीर्वाद घ्या आणि तुमचा प्रवास पुढे कंटिन्यू. घाटण देवीला विसावा घेतल्यानंतर सगळे सायकल यात्री पुन्हा एकदा जोशात निघालेत आमच्या पुढच्या हॉल्टकडे, जो होता इगतपुरीकडे. बोला साईनाथ महाराज की. नमस्कार मित्रांनो, बाळगोपाळ मित्र मंडळ बोरवली ते शिर्डी सायकल यात्रा. आज 10 वर्ष झाले या जागेला, म्हणजे शिर्डीला येतात. तर आमचे योगेशभाई आणि त्याचं सहकुटुंब आम्हाला 10 वर्षापासून आम्हाला जे नियोजन सुचलं आहे, तर खरंच ते नियोजन अतिशय सुंदरपणे ते करत आले. आणि कधीच त्यांनी असं आम्हाला सांगितलं नाही की कधी तुम्ही येऊ नका, असं इकडे काही नाही आहे, अडचण आहे. त्यांनी कधीच तर काही सांगितलं नाही, कारण त्यांचं मन एवढं मोठं आहे की त्यांची पूर्ण फॅमिली एवढ्या सगळ्यांना सपोर्ट करते. 10 वर्षापासून आम्हाला इकडे त्यांनी सपोर्ट केलेला आहे, त्यांच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बाळगोपाळ मित्रमंडळ बोरवली ते शिर्डी पदयात्रा ही सालाबादप्रमाणे याही वर्षी भारती कुटुंबांच्या इकडे आलेली आहे इगतपुरीमध्ये. नेहमी उत्साहात भारती कुटुंब या पालखीचे स्वागत करतात आणि यापुढेही करत राहतील. इगतपुरीवरून पुढे आम्ही पोचलो नाशिकला, पाथर्डी फाट्यावर, जिथे एकाच चौकात 2 महानायकांची, महापुरुषांचे पुतळे होते. एक शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वातावरण अगदी थंड होतं आणि अशा थंड वातावरणात मस्त दूधवाले बंधू यांचं उकळलेलं मसाला दूध, एका मराठी उद्योजकाचं. हे दोन्ही पोरं अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. सो सगळ्यांनी या दुधाचा आस्वाद घेतला छानपैकी आणि आम्ही पुढे निघालो. आपण नेमकं आता कुठे आणि इथे कशी काय सोय? मेन अध्यक्ष त्यांना विचार. तर पाथर्डीच्या या गणपती मंदिरात आमची आज रात्रीची राहण्याची सोय केली गेली होती.
आरतीनंतर केक कटिंग झालं. शॅडोचा जो एक छोटासा क्यूट लॅब्रोडॉर आहे त्याचा बड्डे असतो. तर दरवर्षी पालखी आली की पालखीसोबत त्याचा बड्डे सेलिब्रेट होतो. साईराम 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 जय. तर आमची राहण्याची आणि जेवणाची अतिशय उत्तम सोय जी होती ती किशोरभाईंनी व त्यांच्या कुटुंबियांनी आमच्यासाठी केली होती. आणि गेली इतकी वर्ष ते पालखीसाठी सगळं करतायत. तर मित्रांनो, हा होता बोरिवली ते शिर्डी सायकल यात्रेचा दिवस दुसरा. डेफिनेटली पहिल्या दिवसापेक्षा तितका थकवा देणारा नव्हता, पण तरीसुद्धा कालचा थकवा, कारण सायकल चालवायची सवय नसल्यामुळे अचानक इतक्या अंतराची सायकल चालवणं तर तो आणि आजची असं आल्यामुळे डेफिनेटली माझ्याकडे बघून तुम्हाला जाणवत असेल किती झोप येते. पण येस, कंप्लीट तर केलं पाहिजे. ती गोष्ट त्या दिवशी झाली तर मजा. सो उद्या इथून शिर्डी आता साधारणतः एक 90 किलोमीटरच्या अंतरावर मे बी असावी. उद्या महत्त्वाचा शेवटचा टप्पा, उद्या आम्ही शिर्डीला पोचू. उद्यामध्ये दुपारी जेवणाचा हॉल जो आहे तो सिन्नरीतल्या माळेगावमध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जे आम्ही असू रात्री ते शिर्डीमध्ये. तर बघूया, कालचा दिवस ॲडव्हेंचरस होता. आजच्या दिवसात काही खूप ॲडव्हेंचरस गोष्टी झाल्या, जसं की मधल्या पिरियडमध्ये ह्या लॉग बनवण्याच्या किंवा जे सत्कार झाले त्यांचा व्हिडिओ घेण्याच्या नादात बरीचशी टीम पुढे निघून आले आणि मला मागे थांबावं लागलं. तर अक्षरशः आता जसं माझ्यासोबत अजूनसुद्धा तो जागा आहे की सिद्धू, तर तो अतिशय उत्तम बाईक चालवतो आणि अतिशय उत्तम बाईक चालवताना सायकलला पुश देतो. तर त्याने अक्षरशः मला पुश देऊन जवळपास 22 ते 23 किलोमीटरपर्यंत माझा सायकल चालवण्याचा त्रास हा जो वाचवला. सो त्यामुळे मला जर असं ताकद आणि वेळ मिळाली की मी हा लॉग कंप्लीट करू शकतो. सो ठीक आहे, भेटूयात उद्या तिसऱ्या दिवसात, उद्याच्या लॉगमध्ये आणि शिर्डी. आणि हो, आणि मग परवा सकाळी म्हणजे 10 तारखेला अगदी सकाळी आम्ही बाबांचं दर्शन घेणार आहोत. सो जसं जसं दिवस जवळ येतात त्या क्षणाची आतुरता वाढत चालली. तर मला माहिती आहे तुम्ही नक्की तितकेच उत्सुक असाल बाबांचं दर्शन घ्यायला. सो आता तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ कसा काढता येतो नाही काढायचं मला माहीत नाही, पण मी प्रयत्न करेन. ठीक आहे, तर भेटूयात. गुड नाईट, टेक केअर, ओम साईराम.